नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच टेस्टी अशी पालक पनीर रेसिपी, जी सर्वांना खूपच आवडते। तर चला मग मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पालक पनीर बनवून दाखवते, जो खाल्ल्यानंतर घरातले लोक कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे पहा, मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। आता आपलं पाणी उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं खडे मीठ टाकून घेते आणि त्यात आता मी पालक टाकते। हा पालक आहे ना, मी 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। 2 जुड्या पालक होता, त्यामुळे तो जास्त आहे। तो शिजल्यावरती कमी होईल। आता हा सगळा पालक असा मी टाकून घेतला। आता हा शिजत आला ना की तो आपोआप खाली बसेल। आणि एक आपल्याला 5 मिनिटं हा असं शिजवून घ्यायचा आहे। त्याला जास्त नाही शिजवायचं आहे, फक्त एक 5च मिनिटं शिजवायचं आहे। झाकण नाही ठेवायचं, काय नाही, असं शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, 1-2 मिनिटांनी आपला पालक खाली बसला आहे। आता आपण त्याला पलटवून घेणार आहोत। अजून 2 मिनिटं शिजवणार आहे, म्हणजे एकूण 5 मिनिटं आपण हा पालक शिजवून घेणार आहे। तर आता 1-2 मिनिटं आपण असा शिजवून घेणार आहे। तर आता पालकमध्ये टाकायला लागणारा मसाला तयार करून घेऊया। तर हे पहा, मी असे मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेत। तर ते असे मोठे मोठे चिरून घेणार आहे मी। हे पहा, जास्त बारीक नाही चिरणार आहे, असे मोठे मोठे चिरणार आहे, कारण हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर आपला कांदा चिरून झाला आहे आणि मी त्यात टाकायला अशा 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण थोडी मी लाल तिखट पण टाकणार आहे आणि मिरच्या पण टाकणार आहे। हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत, हे आपल्याला चिरायचं आहे। आणि आल्याचा एक मोठा आणि एक असा छोटा तुकडा घेतलेला आहे। तर आता हे सर्व कटिंग करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे पहा, हे सर्व मी कटिंग केलेलं हे सगळं मिक्सरच्या भांड्यात भरून घेणार आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। तर हे पहा, आपला एक 5 मिनिटात असा पालक शिजला आहे। हा पालक जास्त शिजवून घ्यायचा नाही, नाहीतर त्याचा कलर चेंज होतो। आपल्याला फक्त 5 मिनिटं एक उकळी येईपर्यंतच त्याला शिजवून घ्यायचं आहे। आता हा पालक मी थंड पाण्यात काढून घेणार आहे। तर हे पहा, हे थंड पाणी घेतलं आणि त्यात मी असा बर्फ टाकला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा पालक टाकून घ्यायचा आहे। हे बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे काय होतं, पालकचा कलर आहे तसाच्या तसा राहतो, कलर चेंज होत नाही, हिरवाच कलर राहतो। तसं सर्व पालक टाकून घेतलेला आहे। हे पहा, मी सगळं मिक्सरच्या भांड्यात भरून घेतलं आहे। आणि हे पहा, 7-8 लसूण पाकळ्या पण टाकत आहे त्यात। आणि आता मिक्सरला मी वाटून घेत। आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेत आहे आणि अर्ध बटर टाकणार आहे। तेल आणि बटर असं मिक्स टाकणार आहे। आता बटर हे असं आपण त्याच्यात वाटलेला मसाला टाकणार आहोत। ह्याच्यात मी पाणी वगैरे काही नाही टाकले, डायरेक्ट वाटलेला आहे। टोमॅटोमुळे तो बारीक होतो। आणि आता हा मसाला आहे ना, चांगला परतून घ्यायचा आहे, त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। तर एक 5 ते 7 मिनिटं लागतातच हा मसाला परतून घ्यायला। तर हे पहा, आपला मसाला परतून झाला आहे। आता याच्यात मी पाव चमचा हळद टाकते। हळद अशी हलवून घ्यायची आणि त्याच्यात पनीरचे तुकडे टाकून घेणार आहे। पनीर हे मी असंच कच्चं टाकते, त्याला फ्राय करत नाही। सर्वांना अशी कच्चीच पनीरची टेस्ट आवडते, फ्राय केलेली आवडत नाही, त्यामुळे मी कच्चं टाकते। पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फ्राय करूनही टाकू शकता।
तेलावर अगोदर ते फ्राय करून ठेवायचे आणि नंतर टाकायचे. आणि आता मी ते पालक शिजवलेला वाटून घेतला आहे, तो ह्याच्यावरती टाकून घेणार आहे. आपल्या पालकचा कलर पण बघा, तसाच्या तसा हिरवा कलर राहिला आहे की नाही. आता ह्याच्यामध्ये मी थोडं अजून पाणी टाकून घेणार आहे. मिक्सरचं भांडं वाटलेलं आहे ना, त्याच्यात जरा पाणी टाकून ते असं मिक्सरचं भांडं मी पाणी टाकून धुवून घेणार. आता हे मिक्सरचं भांडं धुवून मी ह्याच्यामध्ये पाणी ओतते. हे पहा, मला एवढंच थिक हवं आहे, जास्त पातळ नको आहे. तुम्हाला जर पातळ हवं आहे तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता, किंवा अजून घट्ट हवं आहे तर मग पाणी टाकू नका. आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि मीठ असं टाकून एकदा हलवायचं. आणि आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं छान त्याला एकजीव होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पालक शिजलेला आहे, थोडंसं पालक पनीर शिजण्यासाठी एक 10 मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत. तर हे पहा, आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 10 मिनटानंतर आपण चेक करूया. 5 minutes later. तर हे पहा, एक 10 मिनटं झालेत. आता आपण झाकण काढून पाहूया. छान उकळी आली मस्त, आणि आपलं पालक पनीरही छान झालं आहे पहा, मस्त तयार झाले. सुगंध तर एवढा छान सुटला आहे ना की वासानेच ते खावंसं वाटतंय. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तसाच्या करा. तसा बाय हिरवा राहिला बाय. की नाही, चेंज नाही झाला. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी बनवा आणि खा.